नागपूरच्या काटोलमध्ये अनिल देशमुख विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगला। पारळसिंग गावामध्ये काटोल नगर परिषदेच्या विकास कामाचं भूमिपूजन आणि पट्टेवाटप कार्यक्रमात फडणवीस आणि अनिल देशमुखांचे समर्थक भिडले। या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे नेते राहुल देशमुख यांच्या भाषणानंतर गोंधळ झालेला पाहायला मिळाला, तेव्हा स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केलेली आहे। यानंतर अनिल देशमुख भाषणाला उभे राहिले, पण पुन्हा एकदा गोंधळ झाल्याने त्यांना भाषण अर्धवट सोडावं लागलं। यावेळी अनिल देशमुखांच्या रोषाचा सामना नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सहन करावा लागला। पाहूयात काय म्हणाले देशमुख आणि फडणवीस। जिल्हाधिकारी साहेब, त्याचबरोबर आपल्या या नगरपालिकेचे प्रशासक धनंजयजी बोरीकर आणि त्यांचे सर्व सहकारी, मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षीय, याच्यात कोळे साहेब फक्त भारतीय जनता पार्टीचेच नाही आहे, सर्व पक्षीय आहे, काँग्रेसी आहे, राष्ट्रवादी आहे। तुम्ही फक्त बसवाले भारतीय जनता पार्टी दिसते, सगळ्या पक्षाची म्हणायला पाहिजे, हे का राजकीय कार्यक्रम नाही आहे। खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की या ठिकाणी भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा कार्यक्रम आहे, पण हा राजकीय आखाडाच या ठिकाणी तयार झाला आणि राजकीय जुगलबंदी देखील आपल्याला पाहायला मिळाली। पण काही हरकत नाही, माझं नेहमी मत असतं की श्रेयाच्या लढाईपेक्षा आपण जास्तीत जास्त काय आणू शकतो, काय लोकांना फायदा देऊ शकतो, असा प्रयत्न नेहमी आपण केला पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, आता जे काही घडलं असेल ते आपण बाजूला ठेवूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।